मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना सध्या महाराष्ट्रात गाजत आहे। तुम्ही याच्याबद्दल पेपरमध्ये वाचलं असेल, सर्वत्र त्याची नोंदणी देखील सुरू आहे। त्याच्यामध्ये 2-3 केसेस आल्या जिथे तलाठी किंवा बाकीचे जे सरकारी अधिकारी असतात ते दाखले देण्यासाठी महिलांकडून लाच घेत होते, त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात आली। स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येऊन पुढे सांगितलं की असं कोण करताना सापडल्यास तुम्ही सरकारला सांगा, आम्ही त्यांच्यावर कारवाई करू। मुख्यमंत्र्यांनी देखील याच्याबद्दल भाष्य केलं। पण या सगळ्यामध्ये आपल्याला बघायला लागेल की लाडकी बहीण या योजनेत जे 1500 रुपये काय महिलांना मिळत आहेत ते त्यांना पुरणार आहेत का, किंवा जे आपल्या देशात बेरोजगारी आहे किंवा गरिबी आहे त्याचं हे उत्तर आहे का, त्याचं हे सोल्युशन आहे का, की याच्या पलीकडे जाऊन सरकारने थोडा वेगळा विचार केला पाहिजे, लोकांसाठी काहीतरी वेगळं केलं पाहिजे। याच्याबद्दलच आज आपण थोडंसं बोलूया। नमस्कार, मी आकाश खांडके आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स। आपल्या देशात स्किल डेव्हलपमेंटचा खूप अभाव आहे, हे आपल्या सर्वांनीच मान्य केलं पाहिजे। आपल्याकडे मॅनफोर्स खूप जास्त आहे, खूप जास्त लोक आहेत, पण ते तेवढे स्किल्ड नाही आहेत आणि स्किल्ड नसल्यामुळे त्यांना नोकऱ्या भेटत नाहीत, त्यांना चांगली कामं मिळत नाहीत, ते स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकत नाहीत। या सगळ्यावर मात करण्यासाठी आपल्याकडे उपाययोजना देखील आहेत। आपल्याकडे इंजिनिअरिंग आहे, ITI आहे, तिथे मुलं जातात, मुली जातात, ते आपल्या स्किल्सना होन करतात, त्यातून ते शिकायचा प्रयत्न करतात आणि जे त्यातून चांगलं करतात त्यांना नोकऱ्या देखील मिळतात। पण एक मोठा वर्ग आहे जो नोकरींपासून अजूनही वंचित राहतोय आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की आता लोकसभा निवडणुका ज्या झाल्या याच्यामध्ये महायुतीला थोडा डेंट बसला, त्यांना पाहिजे तसं परफॉर्म करता आलं नाही, त्यामुळे त्यांचा सर्व फोकस आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर आहे आणि यामध्ये बाय हुक और बाय क्रूक त्यांना या निवडणुका जिंकायच्या आहेत। आणि याचाच एक भाग म्हणून भरपूर योजना सरकारने लोकांसमोर मांडल्या, त्यातलीच एक सगळ्यात फेमस म्हणजे लाडकी बहीण योजना। आणि या योजनेचं राजकारण देखील तेवढंच होत आहे। पहिलं सत्ताधाऱ्यांबद्दल बोलायचं तर अमित शहा जे महाराष्ट्रात आता सध्या येऊन गेले त्यामध्ये ते म्हणाले की ही योजना फडणवीसांनी आणली, फडणवीस ही योजना लोकांपर्यंत पोहोचवत आहेत। दुसरीकडे अजित पवार पिंक जॅकेट घालून फिरतात, ते थोडक्यात दाखवायचे प्रयत्न करतात की ही योजना माझी आहे, मी माझ्या बहिणींसाठी हे सगळं केलंय। आता हा मुद्दा वेगळा की मागच्या इलेक्शनमध्ये त्यांनी स्वतःच्या बहिणी विरोधातच आपल्या पत्नीला उभं केलं होतं, त्यात आपण आत्ता जायला नको, पण इथे ते श्रेय घ्यायचा प्रयत्न करतात। आणि अर्थातच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असं नाव असल्यामुळे शिंदे म्हणतात की ही आमचीच योजना आहे आणि शिवसेनेने लोकांसाठी हे केलेलं आहे। आता हा झाला सत्ताधाऱ्यांचा भाग। विरोधकांमध्ये बोललं तर उद्धव ठाकरेंनी याच्यावर निशाणा साधला, शरद पवार याच्यावर बोलले, संजय राऊत तर बोलतच असतात, त्यामुळे आपल्या परीने सर्वजण याच्यावर राजकारण करतात। पण या राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की 1500 रुपये महिन्याला एका महिलेला देण्यापेक्षा तिला जर सक्षम केलं, तिला जर एखादी स्किल शिकवली तर कदाचित त्याचा जास्त फायदा होईल आणि आयुष्यभरासाठी फायदा होईल। याचा अर्थ थोडक्यात मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगतो। समजा एखाद्या गावामध्ये लाडक्या बहीण या योजनेअंतर्गत मुलींना, बायकांना 1500 रुपये वाटण्यापेक्षा त्यांना जर शिलाई काम शिकवलं, त्यांना विणकाम शिकवलं, त्यांना दुसरे कुठल्या स्किल शिकवल्या आणि तुम्हाला फुकटच द्यायचं तर त्यांना शिलाई मशीन फुकटमध्ये दिली आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं तर त्याचा जास्त फायदा होईल, आयुष्यभरासाठी तुम्ही त्यांना सक्षम कराल। हा एक गोष्ट झाली। आणि दुसरी म्हणजे ती जी महिला असेल ती तुमच्यावर कायम लॉयल राहील, तिच्या हे लक्षात राहील की तिला कुणी आपल्या पायावर उभं केलं आणि त्या व्यक्तीला ती नक्कीच आयुष्यभर मत देईल। याचा राजकीय फायदा देखील अशा प्रकारे होऊ शकतो आणि त्या महिलेला त्याचा वैयक्तिक फायदा होऊ शकतो। दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचं जे राजकारण चाललंय हे खूप घाणेरडं आहे असं मला वाटतं, कारण जे निवडणूक आहेत त्या तोंडावर आहेत, त्यामुळे या योजना लॉन्च करण्यात आल्या त्याचा सरकारच्या तिजोरीवर खूप मोठा फटका बसलाय। आणि येणारं जे सरकार असेल, समजा जर ते महायुतीचंच आलं तर त्यांना ही योजना चालूच ठेवावी लागेल, त्यांच्याकडे पर्याय नसेल, त्यामुळे महाराष्ट्राचं कर्ज वाढत जाईल। आणि जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर त्यांना ही पण योजना बंद करता येणार नाही, कारण त्याचा बॅकलॅश बसेल, लोक यांच्या विरोधात जातील जर त्यांनी योजना बंद केली तर, किंवा याच्याबरोबर त्यांना अजून 1-2 फुकट योजना चालू कराव्या लागतील लोकांना हे पटवण्यासाठी की बघा आम्ही देखील तुमच्यासाठी योजना आणतोय। या सर्वातून कुणाचं नुकसान होत असेल तर जो महाराष्ट्राचा टॅक्स पेअर आहे, तुम्हा माझ्यासारखी जी लोक आहेत जे प्रामाणिकपणे काम करून टॅक्स भरतात त्यांचं नुकसान आहे, कारण आपण सरकारला पैसे हे फुकट वाटण्यासाठी देत नाही तर ते लोकांना सुखसुविधा देण्यासाठी देतो। आपल्या घराबाहेरचा जो रस्ता आहे, गावागावात जे पाणी पोचलेलं नाहीये, तिथे जे नळ पाहिजेत, या सर्व गोष्टी करण्यासाठी आपण हा सरकारला पैसे देतो आणि त्यातून त्याच गोष्टी झाल्या पाहिजेत। त्याच्या पलीकडे जाऊन सरकारला करायचं असेल तर ते स्किल डेव्हलपमेंटवर लक्ष देऊ शकतात आणि गावागावातल्या महिला ज्या आहेत त्यांना आपल्या पायावर उभं करण्यासाठी मदत करू शकतात। पण फुकट पैसे वाटणे, फुकट गोष्टी देणे हे कुठल्याही प्रगत राज्याला शोभत नाही आणि त्यातून कुणाचंही भलं होईल असं वाटत नाही। तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला नक्की सांगा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा
आणि त्याच्या पुढे जे बेल आयकन असतं ते देखील दाबा, त्यामुळे आम्ही भरपूर लोकांपर्यंत पोहोचू. धन्यवाद.